कुपवाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारणार. महापौर धीरज सूर्यवंशी यांची ग्वाही. नगरसेविका प्राजक्ता धोत्रे यांचे निवेदन. कुपवाडमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन नगरसेविका प्राजक्ताताई सनी धोत्रे यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महासभेत महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम यांना दिला आहे. कुपवाड शहरातील नागरिकांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. सांगली मिरज शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे असताना कुपवाड शहरातही त्यांचा भव्य आणि देखणा पुतळा उभारण्यात यावा अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होते. आणि या पार्श्वभूमीवर नगरसेविका प्राजक्ता धोत्रे यांनी महासभेत हा प्रश्न उपस्थित करून निवेदन सादर केलं आहे. या मागणीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सकारात्मक दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला साजेसा भव्य पुतळा उभारण्याबरोबरच अभ्यासिकेचे कामही पूर्ण करण्यात येईल. या लवकरच संबंधित जागेची पाहणी करून पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात येईल अशी ग्वाही महापौरांनी दिली आहे. महापौरांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे कुपवाड शहरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला आता गती मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा कुपवाडच्या वैभवात भर घालणारा आहे. झाला पाहिजे अशी बऱ्याच वर्षांची कुपवाडकरांची मागणी आहे. आणि आता हा जो पूर्णाकृती पुतळा आहे तो आपल्या कारकिर्दीत व्हावा. त्याचबरोबर आपले कुपवाडचे सुपुत्र उपमहापौर गजानन भाऊ मगदूम यांच्या निधीतून व्हावा अशी आमची समस्त कुपवाडकरांची मागणी आहे. समस्त कुपवाडकरांची मागणी आहे. आता ते आंदोलन सगळे आलते त्यांना सांगितलंय जागा एक चांगली हुडकाय. तिने एक एकर अर्धा एकर जमीन बघितल्यात थोडं. तिची विजिट आम्ही महापौर उपमहापौर करतो आणि ते आम्ही दोघं जण करून देतो. त्याला काय अडचण नाही. पुतळा हा झालाच पाहिजे, पण पुतळ्याबरोबर त्याच्यातून चांगले विद्यार्थी चांगले नागरिक त्यांच्या विचारानुसार घडले पाहिजे म्हणून त्यांचं तिथं अभ्यासिका वगैरे काय करता येते चांगली जागा बघायला सांगितलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण लवकरात लवकर काम चालू.